श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून आता बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं या PMM मॅजिक चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्सवाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या झाडाच्या वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात. तर वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हा व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. मग त्यांची षोडशोपचाराने पूजा केली जाते. त्यानंतर 5 अर्ध घ्यावीत. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. तर वटपौर्णिमा व्रत, पूजा, साहित्य आणि विधी आपण आता बघणार आहोत. तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय लागणारे साहित्य? तर हळद, कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरंजन, 5 प्रकारची फळं, फुलं, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा दोरा, धागा आणि पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या. तर वटपौर्णिमेची पूजा करण्याची विधी आता बघावी. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवीची प्रार्थना तसेच तुळशीचं पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं. वटसावित्री व्रताचा संकल्प करावा. तसेच पूजा करायची आहे. तर बांबूच्या 2 टोपल्या घ्या. एका टोपल्यात 7 प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा. माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप, दिवा, अक्षता, कुमकुम, माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे. माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा. पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा. यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी. पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात. या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी. सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. तसेच प्रार्थना सुद्धा करायची आहे. म्हणजेच सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे व धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करतात. सावित्री बृहसावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्येन मा पाहि दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्मक भूयात जन्मनी जन्मनी. वटमूले स्थितो ब्रह्मावटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देहा सावित्री वटसंश्रिता, अशी ही प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा अनेक वर्षापासून भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करीत असे. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृणस्नेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित
राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाने आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला, तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथेच आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण आली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. तर मित्रांनो, वटसावित्री पूजा आपल्या मराठी संस्कारामध्ये, मराठीच्या ह्याच्यामध्ये, हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानली जाते आणि हल्ली भरपूर जण करतात. पण हल्लीच्या कलियुगात ज्यांना आपला नवरा नको आहे किंवा हल्लीच्या फॅशन पद्धतीमुळे हे हळूहळू कमी होत चाललंय, तर कृपया असं करू नका.